आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग, यानी 3 बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है। और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। আমি আহসিত তুঝা तुझे सुनते हो আমি আহসাব तुझा तुझे प्रशंसा हो আমি আহসিত तुझा আমি আহসাব तुझा तुझे प्रशंसा हो या बाबा तुझे सुंदरता व कृपा आहे आणि या बाबा तुझी महिमा व प्रेम आहे या बाबा तुझी सुंदरता व कृपा आहे आणि या बाबा तुझी महिमा व प्रेम आहे गौरवातून गौरवा प्रभू मला देत आहे गौरवातून गौरवा
हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते क्राइस्ट एम्बेसी इंडिया मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे प्रार्थनेची. जिथे कुठं तुम्ही असाल, तुम्ही ऑनलाईन पाहत असाल, तुम्ही आपल्या स्थानावर उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाकडे उचलून आपण डोळे बंद करून आपण प्रार्थना करणार आहोत. आपण धन्यवाद देणार आहोत परमेश्वराला. अन्य भाषेत प्रार्थना करणार आहोत. री ले रे बो साखाली री बोन झाले रे बामा ली दका बासीर आंद का से ले रे ओन जे के तेरा बा आली रहान तो को सीतला रबा इक्र बोले रे बोन शाला रबा से खेले रे बोन साकीता रबा ईत कलर रहून तले रे बमा कासीर आजे केते. धन्यवाद द्या परमेश्वराला. री बो जे खेले रे बो शाला रबा ले गाता ती रहून तले रे बमा कासीर ओन साकेते ओ रे खेले रे बोन शाला रबा कासीर आजे ते. प्रार्थना करा, प्रार्थना करा. अन्य भाषेत बोलत राहा. री बो जे ले रे बा ली दादा हान तक सेते. धन्यवाद द्या त्या परमेश्वराला. रोजा खाला रा बोन साकेते. राजांच्या राजाला रे बो से खेले रे बा सिखा बोन खाता लर्रबोन से तेते ओ तरीबो ओजाया काता. धन्यवाद द्या आजच्या वचनासाठी. धन्यवाद द्या. रेबो जे गेले रे बोन साखाता रिबो साखाता ओ तरीले रे उन तलरा बाशा जेते. धन्यवाद द्या पास्टरसाठी, त्यांच्या जीवनासाठी. रेबो साखाला रा बोन ते ले रे बमा कासीरा ओन जाते. ओ धन्यवाद, धन्यवाद पिता परमेश्वर. धन्यवाद. ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करत आहोत की जगातील प्रत्येक देशात अखंडता अधिक मजबूत होत आहेत. आपण प्रार्थना करत आहोत की देवाचा सल्ला आणि वंशजासाठी त्याचा अंतःकरणातील इच्छा सदैव टिकून राहतील. आपण स्तोत्रसंहिता याचा 33वा अध्याय 11 ते 12 वचन वाचणार आहोत. वचन म्हणते, परंतु परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो, त्याच्या योजना पिढ्यानपिढ्या चांगल्या असतात. ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत. देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली आहे. प्रार्थना करा की विश्वासू भक्तिमय लोक आणि पवित्र लोक राष्ट्रे भरतील, कारण आपण आपल्या प्रार्थना आणि सेवा कार्याद्वारे संपूर्ण जगात देवाचे दैव्य अस्तित्व प्रत्यक्ष करू आणि याद्वारे मनुष्य पाप, अखंडता आणि देवाच्या न्यायापासून मुक्त होईल आणि पुष्कळ लोक तारण्यासाठी ओरडतील आणि अंधारातील प्रत्येक दुष्ट कृत्य खाली आणले जाईल. हालेलुया. तर आपण प्रार्थना करणार आहोत. या वचनाद्वारे आपण घोषणा करणार आहोत. रे ले रे बो साली रा बान सा कलर रा बो से केते रोदती रे या कबासी ब्रह्मा से ले रे गोजारी होंद ले रे बामा ले ब्रह्मा का सिर ओ जीत ले रे बोन सा कलर बा से केते ओ तरी रहान तक कबासे मकले रे ओ ले रे बान तली रा बो शजा का सिर बान से ते ओ तरी रा कबासी ममा का से थे ओ रा बो शाले रे बोन सा कबरी बो जायाता ओ देले रे बमा का सारा बान से ते ओ तीरे रा बासा कले रे 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 ओ शाला रा बली रे या कबासा मका से ते ओ तरहान तती तकबासी तो तरहान ते तरला रा बाले रे बा ई गबसे के ओ गले रे बा शमा कबासा मका सी रे या कबासा मका से ते ओन तती रा रा बासा मका सी तक कबासा या आजे गे रे बोन सा कता आदा दादी रो हो तेले रे बमा कसी बमो को से या कबासीर ला रबा शाते ओ तता कबासी ब आजहान तो कोसी या कमसाता ओ ततीर ला रबा मकसेते रेले रे बो शाला रबा मकसबा मकरे ओन तली रे या कबसता ओ तती तकबा मकसेते. प्रार्थना करा. रेले रे बो शाला रबा मकसबा हान त रेहेते ओ ततीर ला रबा मकसीर ओ जाया कबसेते ओन तले रे बमा मकसीर या कबसो तो तकाले रे बोन तो कसीर ला रबा शाता ओ रेहान तक बसीता. ओ धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद पिता परमेश्वर. सर्व प्रार्थना पिता परमेश्वर आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आजचा दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करणार आहोत. आपण भारत देशातील आत्म्यांच्या उद्धारासाठी प्रार्थना करत आहोत. आपण उपदेशक याचा 11वा अध्याय 3 वचनानुसार प्रार्थना करणार आहोत. वचन सांगते, जर ढग पाण्याने भरलेले असतील तर ते पृथ्वीवर पाऊस पाडतील. मते याचा 9वा अध्याय 37 वचन सांगते, तो आपल्या शिष्यांस म्हणाला, पीक खरोखर फार आहे. आत्म्याच्या अन्य भाषेत प्रार्थना करा. आपल्या देशातील आणि शहरातील आत्म्यांच्या एकत्रित
होण्याकरिता, देवाच्या राज्यासाठी. हालेलुया. तर आपण या प्रार्थने बिंदूनुसार प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत. रे ले रे बो सिका मकारा बोनसे ले रे बामा ली रे यकसाता ओ राला रबा समा कसे ते ते तली रो ओंद ली रे बामा कसे ते रे जे के रबा ले रे होंद ली रे यकबसीर आजाता ओ राले रे बोनसा कला रबो को रिबा मा कसीर यांते ले रे बामा आ रे जे के रे ओ जायाता ओ दती कबो साला रबा मा कसे ले रे बो शाला रबांत ले रे जेते रोजी कबा मा कसे रे 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 बोनशे ते ले रे बा कसीर याते ओ दती तक बसम कसे ते रा आले रे हेंदे ले रे बो मामा सी ब्रह्मा मा सकताता ओ राजे के रे रे बोनसा कला रबा मा कसे ते रे देते तती तको रया कबसीर आले रे हेंतो ला रबासी कबोसाता ओ राजी कबमा कसे रे रे आजा हान से केते आरी गबमा कसाया आजे जे जे तेरे ओ दती तमका मसाया जाता ता मासी तो होन तकसीता ईद दकसी तेले रे बोनशा तरबा हाजे केते ओ तती कबोसा या कबसी ममा जेते ए देते ए रहेन तकबसी ममा कसीर ला होन तती तबासी तता ओ दती कमकीर बोसेते ओ राले रे बमा कसाया बाजाता ता से ते ते ओ तती कबमा कसीर आजाहाता ओ दती तेरे होन तकबसी बबसेते ओ दती तकबसी तो तैयार ला बोसा मकसीर आजेते रो दती तता मकसियाता ओ तमारे बोन तले रे ममा कसीर ला रबोशा जाता तकबसी तो ओ जाता कबसेते ते ओ तती कबमा कसेते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद हो पिता परमेश्वर. जसं पिता परमेश्वर आम्ही पिता परमेश्वर या प्रार्थने बिंदूनुसार प्रार्थना केली आहे, ती सर्व प्रार्थना पिता परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावात पूर्ण झालेत. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण पहिले तिमोथेय याचा 2 अध्याय 2 ते 4 वचनानुसार प्रार्थना करणार आहोत. वचन सांगते, सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहीत असावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे. हालेलुया. तर आपण या प्रार्थने बिंदूनुसार प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत. आपण अन्य भाषेत आत्म्याने भरून प्रार्थना करत आहोत. री ले रे बो सीखा बासीर ला जे के ले रे बोन साताराबा लीद का बासीर आजे के ले रे ओजी तरय का बसेते ओ तती का बासा मका ले रे बान साते ले रे बमाली रहून तले रे बा ईद का बोसीर आन जे के ते राय का बासी ब्रह्मा से ते लोदती का बले रे बोश अजीत का बसियाता ओ राले रे बा मकसा बाजा आंद सी तेले रे बा ई रकबासी तता अजीत एहे ओ राखे रे बा बाबा ई रय का बसी का बोसे ते बली रे का बसम कसे ते ओन तकाले रे बा मकसी रे का बसे ते ओन तेरे एले रे बा मजेते ओ दी कबाया का मकसा का बोन सकेले रे अशेते ओ राका हान से के रे बो मकसी रे का बामा आजी तेले रे ओ जाया बसी तल रबाहाते ओ तकबा मकसे ले रे बो शाला रका बसी बाबा ओन तरे बोन तती तकबा बजे के रे हे ओ जी कबा मकसे या कबा आजे गेले रे बा मकसी रे ओन जाके कबा कसी कबो से ते ओ तकबली रे या कमसा कबा आजे के रे जे कोन तकबा सिकल रे या कबसा या तकबो से ते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद प्रत्येकाच्या तारण्यासाठी पिता परमेश्वर. हो पिता परमेश्वर, आम्ही प्रार्थना आणि घोषणा करतो पिता परमेश्वर, ज्यांचे तारण झालेले असे प्रत्येक नातेवाईकांचे पिता परमेश्वर. हो पिता परमेश्वर, प्रत्येक मित्रांचे पिता परमेश्वर आम्ही तारण बोलतो. हो पिता परमेश्वर, ते सत्याच्या ज्ञानाकडे आले पिता परमेश्वर, ते तुला आपला प्रभू आपला तारणार म्हणून स्वीकारते येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद, धन्यवाद. ही सर्व प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे परमेश्वराच्या स्तुतीची, आराधनेची. आपण आपल्या प्रेस टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया.
प्रशंसा करा सामर्थी प्रभूची आराधना करा त्याच्या नावाला उंचवा तो सर्व गोष्टींचा प्रभू त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे त्याची सिंहासन सर्व काळाची आहे त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे तो सर्व गोष्टींचा प्रभू तो सर्व गोष्टींचा प्रभू तो सर्व गोष्टींचा प्रभू तो सर्व गोष्टींचा प्रभू त्याची स्तुती करा प्रशंसा करा सामर्थी प्रभू ची आराधना करा त्याच्या नावाला उंचवा तो सर्व गोष्टींचा प्रभू त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे त्याची सिंहासन सर्व काळाची आहे त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे तो सर्व गोष्टींचा प्रभू 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 हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप सभी का स्वागत है हमारे विशेष रविवार की सभा में। और ये समय है वास्तविकता संग्रह का। वास्तविकता संग्रह आपको तैयार करे दिन के लिए और आपके दिन को तैयार करे आपके लिए। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आज दिन रविवार दिनांक 19 जून 2022 और आज के हमारे संदेश का शीर्षक है रैप्चर एक मजाक नहीं है। हमारा आरंभिक वचन लिया गया है इब्रानियों अध्याय 10 वचन 37 टीपीटी अनुवाद से, जो कहता है क्योंकि अब बहुत ही थोड़ा समय रह गया है जबकि आने वाला आएगा और देर न करेगा। हालेलुया। कुछ लोग विश्वास करते हैं कि कलीसिया का रैप्चर एक मजाक है। उनका विवाद है कि शब्द रैप्चर बाइबल में कहीं नहीं है और यहाँ तक कि यीशु ने कभी भी इसके बारे में बात नहीं की। बहुत सी बातें हैं जिनके विषय में यीशु ने कुछ नहीं कहा। उदाहरण के लिए, पृथ्वी पर जब यीशु कुछ सालों के लिए सेवकाई कर रहा था तब उसके चेले उसके साथ थे, तो भी वे अन्य जातियों के द्वारा उद्धार ग्रहण करने के विषय में कुछ नहीं जानते थे। यद्यपि उसने उन्हें बहुत सी बातें सिखाई थी, तो भी उन्हें ऐसा कोई विचार नहीं मिला जिससे उन्हें स्पष्ट रूप से समझ आ सके कि अन्य जातियों को उद्धार में लाया जाने वाला था। असल में जब पतरस
रोमी सूबेदार कुरनेलियुस के घर गया और दूसरे चेलों ने इसके विषय में सुना, तब वे उससे गुस्सा थे। परमेश्वर के आत्मा के साथ हुए अनुभव को उसे उन्हें समझाना पड़ा और बताना पड़ा कि कैसे उसकी यानी कि पतरस की अनुमति के बिना पवित्र आत्मा तब अन्य जातियों पर उतरा जब वह उनसे बातें कर रहा था। हालेलुया। तब याकूब ने पवित्र शास्त्र को खोला और उस स्थान को ढूंढा जहां पर भविष्यवक्ताओं ने कहा कि अन्य जाति उद्धार में आएंगे। यह उनका पहला सुराग था जब तक कि मसीह की देह का रहस्य और प्रकटीकरण पौलुस प्रेरित को नहीं दिया गया। हालेलुया। रैप्चर के साथ भी ऐसा ही है। हो सकता है कि रैप्चर शब्द आपको किसी वचन में न मिले, क्योंकि लिखते समय पौलुस ने इसका वर्णन एक रहस्य के रूप में किया। देखो, मैं तुमसे भेद की बात कहता हूँ, हम सब नहीं सोएंगे परंतु सब बदल जाएंगे। पहला कुरिन्थियों अध्याय 15 वचन 51 में आप पढ़ सकते हैं। पहला थिस्सलुनीकियों अध्याय 4 वचन 14 में पवित्र शास्त्र कहता है, हम उठा लिए जाएंगे। ग्रीक शब्द है हारपाजो, जिसका अर्थ है कि पकड़ लेना और दूर ले जाना। लैटिन वर्जन अनुवाद है रैप्चरा, जो कि अंग्रेजी में रैप्चर है। इसलिए किसी के लिए यह कहना गलत बात है कि यह बाइबल में नहीं है। किसी को भी आपको धोखा मत देने दो। रैप्चर बहुत जल्द कभी भी होने वाला है। यह पहले से कहीं अधिक निकट है। हालेलुया। यह इतना तेजी से होगा कि जो तैयार नहीं है और इसकी बाट नहीं जोह रहे हैं, उनके पास तैयारी का समय नहीं होगा और वे पीछे छूट जाएंगे। बेहतर होगा कि आप उनमें से ना हो। हालेलुया। इब्रानियों अध्याय 9 वचन 18 कहता है, मसीह भी बहुतों के पापों को उठा लेने के लिए एक बार बलिदान हुआ और जो लोग उसकी बाट जोहते हैं उन्हें उद्धार के लिए दूसरी बार बिना पाप उठाए हुए दिखाई देगा। हालेलुया। प्रेज लॉर्ड। ये समय घोषणा का। आप जहाँ कहीं पे भी हैं, अपने पवित्र हाथों को उठाकर मेरे साथ ये घोषणा कर सकते हैं। बोलिए, प्यारे पिता, आपके वचन से मुझ पर गहरे अंतर्ज्ञान को प्रकट करने के सम्मान के लिए मैं आपका धन्यवाद देता हूँ। आपका धन्यवाद। आपके आत्मा के द्वारा मुझे रैप्चर की वास्तविकता बताने के लिए। यह कितना निकट है। मैं दूसरों को इसके लिए तैयार करने के लिए कटिबद्ध हूँ। जैसे ही मैं आतुरता से स्वामी के शीघ्र आगमन की बाट जोहता हूँ। प्रभु यीशु मसीह के नाम में आमीन। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आप अतिरिक्त अध्ययन पढ़ सकते हैं दूसरा पतरस अध्याय 3 वचन 3 से लेकर 4 NIV अनुवाद से, और पहला कुरिन्थियों अध्याय 15 वचन 51 से लेकर 52, और पहला थिस्सलुनीकियों अध्याय 4 वचन 15 से लेकर 18। हालेलुया। और आप एक वर्षीय बाइबल अध्ययन योजना में पढ़ सकते हैं प्रेरित के काम अध्याय 8 वचन 9 से लेकर 40, और दूसरा इतिहास अध्याय 33 से लेकर 34। और आप 2 वर्षीय बाइबल अध्ययन योजना में पढ़ सकते हैं दूसरा कुरिन्थियों अध्याय 6 वचन 1 से लेकर 10, और यशाया अध्याय 5 से लेकर 6। हालेलुया। ये समय है गवाही का। हम जोरदार ताली बजाकर स्वागत करेंगे हमारे गवाह का। प्रेज द लॉर्ड। इनका नाम पूनम जायसवाल है। ये जौनपुर उत्तर प्रदेश की रहने वाली हैं और इनके पति की गवाही है। इनके पति पिछले कई सालों से इन लोगों का ख्याल नहीं रखते थे, इन्हें मानते नहीं थे, मतलब इन लोगों का ख्याल नहीं रखते थे, खर्चा नहीं देते थे, कुछ नहीं करते थे, और इनके मायके वाले सब संभालते थे, सबका खर्चा देखते थे। और जब इन्होंने एक बहन से सुसमाचार सुना प्रभु के विषय में, तो ये प्रार्थना में आने लगी और ऑनलाइन प्रेयर देखने लगी, और पास्टर आइजैक घोषणा बोल रहे थे, प्रार्थना कर रहे थे। इन्होंने विश्वास किया और माना कि पति हमारे साथ है और हमारा ख्याल रखेंगे। तो जैसे पास्टर प्रार्थना किया, इन्होंने ग्रहण किया और मान ली कि हमारे पति मानेंगे, और वैसे ही हुआ इनके साथ। इनके पति अभी मानते हैं, इनका ख्याल रखते हैं, बहुत अच्छे से ये खुश हैं, उत्साहित हैं। इसलिए परमेश्वर को धन्यवाद दे रही हैं और धन्यवाद दे रही है पास्टर आइजैक सर का। थैंक यू सर।
मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। ओ हालेलुया। Riba shon ralit lakati telebro shatrib alut ralib angotrosto.
लीब्रकोत लीत्र अंग तीत लखो शतीत ल अकोर अंदस्ती के बो शत्र बला बला बा बगीचा बगीचा जो सजीत्र ल अंग त्रुस्तु लीब्र अकोंग तीत ल अकोत्र स्तीगा बा शोत्र ल अंग तेरे बा लेब्रा शोत्र खाके ले ब्रो शतीत ल क्रेबोंद्र स्टेके बो शतीत ल अक्रमांग त्रुस्तो खोत्र ल बला बा. ओ हालेलुया. परमेश्वर बोलत आहे, जितकी महानता माझ्या आतमध्ये आहे, जितका महान मी आहे, तेच बीज मी तुमच्या आत टाकले आहे. रेश शाखा पौत्र लीतला बाशात्रा होंद्रस्तीतले केबोशातीतला अतृस्तीतला हांद्रा. तो बोलताय माझे महानताचे बीज तुमच्या आतमध्ये आहे. लेखेबोशात्रा ली बाशात्रा. धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद. तू महान आहेस. वा तुझे दयेसाठी, करुणासाठी, प्रेमासाठी धन्यवाद प्रभू. जगातील सर्व देश तुझे आहेत प्रभू. हा प्रभू, येशू प्रभू आहे जगातील सर्व देशांमध्ये प्रभू. धन्यवाद प्रभू. भारताचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. धन्यवाद ह्या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस. धन्यवाद तुझ्या आत्म्यासाठी, धन्यवाद तुझ्या वचनाच्या ज्ञानासाठी. मी बोलतो, आमचे आत्मा, आमचे हृदय उघडे आहे ते सर्व ग्रहण करण्यासाठी जे तू तयार केले आहेस. आत्म्याला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बस शकता. हालेलुया. मत थको अपने काम में, मत थको विश्वास में, मत थको प्रार्थना करने में, हम नहीं जानते कब आएगा. गाऊ शकता. मत थको अपने काम में, मत थको विश्वास में, मत थको प्रार्थना करने में, हम नहीं जानते कब आएगा. परत गाऊ शकता. थक अपने काम में, मत थक विश्वास में, मत थक प्रार्थना करने में, नहीं जानते कब आएगा. मत थको अपने काम में, मत थको अपने विश्वास में, थको प्रार्थना करने में, नहीं जानते कब आएगा. हम यीशु की राह तकते, हम यीशु की राह तकते, हम यीशु की राह तकते, नहीं जानते कब वो आएगा. यीशु की राह तकते, हम यीशु की राह तकते, हम यीशु की राह तकते, नहीं जानते कब आएगा. अजून एक असं गाणं आहे जे तुमची मदत करेल. बायबल सांगते तो परमेश्वराच्या मुलांना थकवेल. जर आपल्याला सैतानची योजना माहिती आहे तर आपण आपले मन बनवतो नाही थकण्याचे. प्रेज द लॉर्ड. सांगते तो परमेश्वराच्या लेकरांना थकवेल. परमेश्वराच्या लेकरांना समजण्याची गरज आहे की परमेश्वराची योजना काय आहे. बायबल सांगते सैतानच्या योजनेला समजा, कारण त्याच्यावर तुम्ही जगू शकाल. प्रेज द लॉर्ड. उठो और चमको, प्रकाश आ गया. और चमको, प्रकाश आ गया. प्रभु की महिमा है आई, प्रभु की महिमा आई, प्रभु की महिमा आई मुझ में. प्रभु की महिमा है आई, प्रभु की महिमा है आई, प्रभु की महिमा है आई मुझ में. उठो और चमको, प्रकाश आ गया. शेजाऱ्याला बघून गाऊ शकता खुश होऊन. उठो और चमको, प्रकाश आ गया. प्रभु की महिमा है आई, प्रभु की महिमा है आई, प्रभु की महिमा है आई मुझ में. प्रभु की महिमा है आई खुश होऊन.
प्रभु की महिमा है आई, की महिमा है आई, खुश हो तुझ में, हालेलुया. ओरडू शकता महिमा, महिमा. ज्या जगात आपण जगत आहोत ती सनकी आहे. ज्या जगात आपण जगत आहोत ती नकारात्मकने भरलेली आहे आणि ते लगातार अशा परिस्थितींना उत्पन्न करत आहेत, ते बनवत आहेत जे आपल्याला सतत पाठी ढकलतात. लक्षात ठेवा की जगातील व्यवस्था ही परमेश्वराने नाही बनवली. कधी विसरू नका हे, कारण खूपदा लोकांकडे हाच प्रश्न असतो की परमेश्वर असा का आहे. प्रश्न आहे की काय परमेश्वराने ते बनवले की नाही. फक्त आज तुम्ही पाहता ती परमेश्वराने नाही बनवली. परमेश्वराचे त्याच्याशी काय घेणे देणे नाही. परमेश्वराने जग बनवले, पण व्यवस्था हे मनुष्याने शैतानाद्वारे उत्साहित होऊन बनवल्या. हेच कारण आहे ते व्यवस्था अशा आहेत की ते सतत आपल्या विश्वासाच्या विरोधात कार्य करत आहेत. हेच कारण आहे की तुम्हाला सतत स्वतःला उत्साहित ठेवण्याची गरज आहे. कुठल्याही कार्याला करण्यासाठी थकू नाही शकत. लोक थकतात, पण परमेश्वर इच्छा नाही की आपण थकून जाऊ. कधीही असे होऊन देऊ नका. परिस्थिती तुम्हाला खाली पाडू शकेल. ठाऊक आहे खूपदा परिस्थिती खूप कठीण वाटू शकते, बट त्या परिस्थिती जिंकण्यासाठी जे काय आपल्याला हवे आहे ते पण आपल्या आतमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. परत एकदा बोलतो, मला माहिती आहे की परिस्थिती कधी कधी खूप कठीण वाटू शकते, असू शकते. लीडरप्रमाणे परिस्थिती कठीण होऊ शकते. एका मेंबरप्रमाणे तुम्हाला परिस्थिती कठीण होऊ शकते. एक ख्रिश्चन प्रमाणे तुम्हाला परिस्थिती कठीण होऊ शकते. ओके, परिस्थिती कठीण आहे यात कुठली मोठी गोष्ट नाही. बट जे सत्य तुम्हाला हवे ते तुम्हाला समजले पाहिजे. ह्या परिस्थितीला जिंकण्यासाठी जे काय हवे आहे ते तुमच्या आतमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. परिस्थिती कधी तुमच्या पक्षात येणार नाही. तुम्हाला परिस्थितीच्या वर उभे राहून परिस्थितीला आपल्या स्थितीमध्ये करावे लागेल. परत बोलतो, ती कधीही तुमच्या पक्षात होणार नाही. तुम्हाला परिस्थितीच्या वर उभे राहून आपल्या पक्षात करावे लागेल. लोकांना नाही माहिती, बट माहीत नाही परिस्थिती कधी माझ्या पक्षात येईल, ती कधी माझ्याप्रमाणे होईल. परिस्थिती कधीच तुमच्या पक्षात होण्यासाठी बनवली गेली नव्हती. परिस्थिती शैतानने बनवलेली आहे. यासाठीच परमेश्वर बोलला की मी आनंद साजरा करा, कारण मी जगावर विजय मिळवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. संसाराला जिंकल्याचा अर्थ काय? संसाराच्या व्यवस्थांना जिंकले. परिस्थितींना पक्षात करणे हे शिकणे आपले काम आहे. परिस्थिती कधीच आपल्या पक्षात नसणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसं मी बोललो, परिस्थितीला बदलण्यासाठी जे काय हवे आहे ते आपल्या आतमध्ये आहे. कधीही परिस्थितीचे मोहताज नाही. परिस्थिती आपल्याला बंधनात बांधून नाही ठेवू शकत. लक्षात ठेवा, एक दिवशी पूर्ण जग जंगल होते. विसरला आहात तर लक्षात ठेवा. गोष्टींना मी कधीच विसरत नाही की एक दिवशी पूर्ण जग जंगल होते जे या परिस्थितीत उभा राहिला आणि जगाला तसे बनवले जसे आहे. तुमची परिस्थिती काय आहे याने फरक नाही पडत. फरक याने पडतो की तुम्हाला माहीत आहे या परिस्थितीला हरवण्यासाठी जी ताकद आहे ती तुमच्या आतमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. एक दिवशी पूर्ण जग, शेजाऱ्याला बोलू शकता, एक दिवशी पूर्ण जग जंगल होते. विश्वास जर तुम्ही मुंबईमध्ये राहतात खूप वर्षापासून, ती जागा जे एक दिवशी जंगल होते आता काय आहे तिकडे? सर्व काही चांगले आहे. अंबुज ग्राउंडवर जर कोणी राहतात इथले, तुम्हाला माहिती आहे 5 वर्षापूर्वी अंबुज ग्राउंड कसं होते? डम्पिंग ग्राउंड आहे. पण आता काय आहे तिकडे? चांगले रस्ते बनवलेत.
लोकांविषयी बोलत आहे. तर हे बोलणे परिस्थितीविषयी नाही. असंच आहे की काय तुम्हाला माहीत आहे, तुमच्या आतमध्ये परिस्थितीला अडवण्याची शक्ती आहे, ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, माझ्या आतमध्ये परिस्थितीला हरवण्याची सामर्थ्य आहे. माझ्या आतमध्ये परिस्थितीला हरवण्याचे सामर्थ्य आहे. तर आजच्या संदेशाचे जे टायटल आहे, उठा आणि चमका. आपण आपले संदेश सुरू करणार आहोत यशया 60वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून. उठ प्रकाशमान हो. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला, उठ प्रकाशमान हो. उठ प्रकाशमान हो. तर होऊ शकते तुम्ही तुमच्या पैशात खाली बसलेले आहात, तुमच्या व्यवसायामध्ये खाली बसलेले आहात, तुम्ही तुमच्या जीवनात खाली बसलेले आहात. परमेश्वर तुम्हाला काय बोलताय? उठ आणि प्रकाशमान हो. लॉर्ड हालेलुया. आणि प्रकाशमान हो. खूप जण ठाऊक नाही, त्यांना वाटतं एकदा बसला तर बसायचेच, उठायचं बघत नाही. त्यांना वाटतं जे जीवन त्यांना पकडले आहे, दिले आहे, तेच त्यांचं जीवन आहे. नाही, परमेश्वर आपल्याला बोलतात, उठ, त्या संकटातून बाहेर ये, संकटातून बाहेर ये. त्या संकटातून बसू नको असा विचार करत त्याच्याच लायक आहे. नाही, तो बोलत आहे, उठ प्रकाशमान हो. काही पण होऊन दे, काही पण होऊन दे. बायबल आपल्याला सांगत आहे, उठ. जेव्हा तुम्ही एकदा उठता, तुम्ही कायम उठलेलेच असता. प्रेज द लॉर्ड हालेलुया. बायबल सांगते, उठ. शेजाऱ्याला बोला, उठ, उठ. तुम्हाला माहिती आहे, लोक ह्या गोष्टी नाही बोलत. लोक प्रत्येक वेळी बोलतात, अरे बेकार आहे, तू पण पुढे नाही वाढणार. पिक्चर तुम्ही बघता, 3 तास पिक्चरमध्ये 2.5 तास स्टेज दाखवतात, कुणाचं भलं नाही होऊ शकत. 15 मिनटं दाखवतात, हिरो जिंकला. आम्ही पण विचार करतोय 100 जणांना हिरोनी मारले कसे. ज्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात, जे गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात, त्या गोष्टी तुम्हाला नाही सांगू शकत की कसं उठायचं आहे. कारण आहे, लगातार सतत त्या गोष्टींना बघायचं आहे की तुम्ही कसे उठू शकता. त्यासाठी जे हवे आहे ते तुमच्या आतमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. उठ प्रकाशमान हो. उठ प्रकाशमान हो. परमेश्वर नाही बोलला की मी तुला उचलेल, तो आपल्याला सांगत उठ. पण उठू शकलो नसतं तर परमेश्वर बोला नसता उठ. सांगते, येशू ख्रिस्ताकडे एक व्यक्ती आला, तो पंगू होता. 4 जण त्याला घेऊन आले, कशावर? काटेवर. येशू ख्रिस्त बोलला त्याला, ओ आपला बिछाना घे आणि उठ. सांगते, त्या व्यक्तीने आपले बिस्तर घेतले आणि गेला उठून. तर परमेश्वर माहीत आहे आपण उठू शकतो, म्हणून त्याने हे बोलले. प्रेज द लॉर्ड. उठण्यासाठी जे काय हवे आहे ते आपल्या आतमध्ये ठेवले आहे. उठू शकतो, मी उठू शकतो, मी उठण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. इथे जो शब्द आहे उठ, तो खूप वेगळ्या प्रकारचा आहे. चला वाचू. आपण AMPC मधनं अनुवादातून वाचू. AMPC. अराइज. बोला, अराइज. उठा. फ्रॉम द डिप्रेशन अँड prostration in which circumstances have kept you, rise to a new life. त्या डिप्रेशन मधून, त्या प्रोस्ट्रेशन मधून, अवसास मधून, त्या फ्रस्ट्रेशन मधून, परिस्थितीने तुला ठेवले आहे एका नवीन जीवनासाठी. उठ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार करू बघा बायबल काय सांगते. डिप्रेशन मधून, त्या संकटातून जिथे परिस्थितीने तुला ठेवले आहे, मी तुम्हाला बोललो, परिस्थिती असे असतील जे तुम्हाला बसवण्याचे कारण शोधतील. परिस्थितीच्या वर उठायचं आहे. हालेलुया. बोला, उठ, उठ. परमेश्वराला माहीत आहे परिस्थिती कधी कधी तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू शकते, पण तो तुम्हाला काय सांगत आहे? उठ, उठ. हा जो उठ शब्द आहे तो थोडा वेगळा आहे. हा आक्रमक शब्द आहे. ते होतं ना पिक्चरमध्ये, ओ चालू आहे, विलनने हिरोला मारलं, हिरो पडलेला आहे. हिरोला आठवण येते, लोक बोलत असतात, हिरोला आठवण येतं, ओ मलाच उठावं लागेल, त्याचं मी नाही मारलं तर काय होणार नाही. मग तो उठतो कशासाठी? जिंकण्यासाठी. मारलं नाही तर काय होणार नाही, मग तो उठतो साठी, मी जिंकून जाणार. जेव्हा तुम्ही उठता, मी त्या आक्रमण सोबत उठता, जुनूनासोबत उठता, जोश सोबत उठता की काही पण होऊन दे, जिंकून दाखवेल. तुम्ही तो विचार नाही करत परिस्थिती माझ्या पक्षात असेल तर मी जिंकेल, परिस्थिती नसेल तर मी हारेल. परिस्थितीनं साईडला टाकता लिहिले आहे तिकडे.
परिस्थिती तुला दाबल्या आहे त्यांच्यावर उठ एक नवीन जीवनासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप गरजेचं आहे की तुम्ही उठायला शिका. गरजेचं आहे कारण परमेश्वर आपल्यासोबत हीच आशा करतो. जे काही आपल्याला हवे आहे ते परमेश्वराने आपल्या आत्म्यात ठेवले आहे. ते ह्या प्रकारे आहे की उचलतो आपण पिठामध्ये काय सोडा टाकतो वगैरे टाकतो. त्यापासून आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत. डोसा बनवायचा माहिती आहे ना. डोस्यामध्ये आपण काय करतो, डोस्याला उचलण्याचा प्रयत्न करतो. थोडा वेळ आपण ठेवतो कारण डोस्याचं काय म्हणते उठून देते पीठ. जणांना ठाऊक आहे? नाही ठाऊक. महिला आहे नाही ठाऊक का? ही माहिती मीच तुम्हाला किचनमध्ये जाऊन शिकवतो. ना किचनमध्ये आपण काय ते टाकतो का? कारण ते उठून दे म्हणून. त्यात काही नाही टाकले आणि त्याला उठायचे आशा केले तर आपली आशा बेकार आहे. पण आपल्याला ठाऊक आहे आपण त्याच्यात काय ते टाकलं आहे ज्याने काय ते काय करू शकते, उठू शकते. प्रकारे प्रभूला ठाऊक आहे त्याने आपल्यात काय टाकले आहे ज्याद्वारे आपण उठू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उठू शकता. प्रेज द लॉर्ड. जीवनामध्ये नाही जे तुम्हाला दिसते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कसे सकाळसाठी आहात? उठण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. उठा. शेजाऱ्याला बोला उठा. पास्टर आम्हाला शिकवत होते खूप वर्षापूर्वी. जरा सकाळी उठला की बोला शेर वाघ उठलेला आहे, जग गया. आणि जेव्हा शेर जागतो तेव्हा बाकीतले प्रत्येक जंगलातले प्राणी पळतात. सो यू आर द लायन. सिंह आहात. खुदाच्या गोत्रातली सिंह आहात. प्रेज द लॉर्ड. जंगलातील राजा आहात. हालेलुया. कशाचे राजा आहात? ते असू शकते जीवन जंगल आहे पण तुम्ही त्याचे राजा आहात. प्रेज द लॉर्ड. पण कुणाप्रमाणे चालेल? तुमच्याप्रमाणे. हालेलुया. हालेलुया. ऐकता तुम्ही? आजूबाजू काय चाललं त्याने काही फरक नाही पडत. कुठली परिस्थिती चालू आहे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या आतमध्ये काय आहे. तुम्ही उठू शकता. प्रेज द लॉर्ड. सुगन्ना 14 अध्याय 7 वचन. माहिती आहे की गोष्ट काय घडली होती. मूसेने 12 जासूसांना कनान देशविषयी माहिती काढायला पाठवले होते, निवडले होते. ठाऊक आहे. आणि त्यापैकी 10 जण परत आले, वाईट बातमी घेऊन आले. पण हे 2 लोक होते, यहोशू आणि कालेब. यहोशवा म्हणतो आणि इस्रायल लोकांना सर्व मंडळीला म्हणाले. कोण म्हणाले? कालेब आणि यहोशवा. केवळ 2 लोक. पण असेच आहे. ऐकताय ना? जण बोलतो अरे काय होणार नाही, केवळ 2-4 लोक आहेत त्यांना वाटत लॉर्ड. नाही, सर्व तर हेच बोलत आहेत. एक वेळी मेजॉरिटी चुकीचंच बघते. प्रेज द लॉर्ड. नाही, जे सर्व करत आहे ते आम्ही करणार. हेच तर कारण आहे. तुम्हाला ते नाही करायचे, ते सर्व करतात. ते करायचे आहे जे योग्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या इस्रायलच्या लोकांना सर्व मंडळीला म्हणाले, चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो आहे तो अतिशय उत्तम आहे. प्रेज द लॉर्ड. पुढचे. परमेश्वर आमचा प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचा प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. तो सांगत आहे परमेश्वर आमचा प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. पुढचे. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंद मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांना भीती बाळगू नका लोकांची, कारण ते आमचे भक्ष्य होतील. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा ते काय बोलत आहेत. बोलतो मात्र तुम्ही एवढे करा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंद करू नका आणि त्या देशातील लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे, त्यांची भीती बाळगू नका. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला समजू शकेल की कुठल्या दिवशी पूर्ण वचन. ठीक आहे, इतकं समजू. तो बोलत आहे केवळ मात्र इतके करा. करायला सांगत आहे केवळ इतके करा, परमेश्वराविरुद्ध बंद करू नका. ईश्वराच्या विरुद्ध बंड करण्याचा अर्थ आहे जे प्रभू बोलत आहे त्याच्या विरोधात उभे राहू नका. परमेश्वर बोलतो तुम्ही यशस्वी आहात तर बोलू नका मी यशस्वी नाही. परमेश्वर बोलतो तुम्ही महान आहात तर बोलू नका मी महान नाही. परमेश्वर बोलतो तुम्ही आजारी नाही पडू शकत तर बोलू नका मी आजारी आहे. परमेश्वर बोलता तुम्ही श्रीमंत आहात तर बोलू नका मी गरीब आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वरच्या विरोधात बंद करून बोलू नका जे परमेश्वराने नाही बोलले. आमचं जीवन असंच आहे, आम्ही त्या गरिबीसाठी जन्मलेलं. हे बोलू नका. करा तुम्ही परमेश्वरच्या विरोधात बलवा, बंड करू नका. त्या लोकांची भीती बाळगू नका. घाबरू नका. काही लोक परिस्थितीनं घाबरतात. ती खूप मोठी आहे. नाही 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 मी झेलू शकणार नाही. नाही त्या परिस्थिती घाबरू नका. खूप लोक परिस्थितीला घाबरण्यासाठी बनवले गेले आहेत. नाही बोलतो तुम्ही मोठे होऊ शकता, तुम्ही महान काम करू शकता. ते बोलत नाही आमच्यावर प्रेशर टाकू नका. जीवन असेच असते. तुम्ही त्या प्रकारे असू नाही शकत.
फास्ट आयजॅक बरोबर कार्य केलं ते बोलतात अजून करा अजून करा. हे सहन होत नाही कारण तुम्हाला ठाऊक नाही तुम्ही कुठल्या मातीपासून बनलेले आहात. तुम्ही लहानपणी होता, तुम्ही मुलगी होता, मम्मीने काय बोलले तुम्हाला, मुलगा आहे की मुलगी आहे? मुलांशी काय बोलले? काय प्रेशर टाकत होते? मला सांगत होते तुम्ही कोण आहात. त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही पुढे वाढत असता कुठला तर मनुष्य परमेश्वर पाठवत होतो जो तुम्हाला सांगतो तुम्ही महान आहात, तुम्ही मोठे कार्य करू शकता. लॉर्ड हालेलुया. नाही माहिती तुमची वागणूक कशी होती, कशी झाली. माझी वागणूक अशीच झाली, माझी अशी होती. वडिलांनी मला कधीच नाही बोलले की मोठे काम नाही करणार मी. माझ्या जीवनातले एक दिवसही असा नव्हता जेव्हा वडिलांनी माझ्या बोलले नाही की तू मोठे काम करशील. ते प्रत्येक वेळी बोलायचे तू मोठमोठे कार्य करशील, घालवशील. नाही ठरत बाकीच्यांसोबत झाले की नाही. मला वाटतं की मी तुमच्यासोबत हे करू शकतो, माझ्यासोबत नाही झालं कारण वडिलांनी भावांना हे नाही बोलले. म्हणजे जेव्हा मित्र यायचे चार भावांपैकी मला बोलवायचे हे आहे आमचा मोठा मुलगा, जगात नाव रोशन करेल, वाढवेल, हा मोठे काम करेल. मला बोलायचे वडील असे. वागणूक आहे जी मी वचनाद्वारे तुम्हाला द्यायचे प्रयत्न करत आहे. बोलते मोठे काम करा, मोठे काम करा, मोठे काम करा. तुम्हाला वाटतं हे तुमच्यावर प्रेशर आहे? नाही. तिला घाबरू नका, त्या टार्गेटला घाबरू नका, त्या कामाशी घाबरू नका. लोक सुद्धा घाबरत होते. सर्व काही चांगलं होतं, ते घाबरत होते. मेन होते जेव्हा त्यांनी बोलले हे कार्य करा, परमेश्वराविरोधात बंड करू नका, देशातील लोकांची भीती बाळगू नका, परिस्थिती घाबरू नका, ती परिस्थिती कितीही मोठी असो. लॉर्ड हालेलुया, हालेलुया. शेजाऱ्याला बोला उठा, उठा आणि काय काम आहे ते सांगितले, बंड करू नका, ची भीती बाळगू नका, तिला घाबरू नका. कधी होऊन देऊ नका की तुम्हाला जेव्हा मोठे काम करायला सांगू आम्ही, मोठे टार्गेट देऊ, माझ्याकडनं होणार. हत्तीच्या मुलाकडून हत्ती बनण्याची आशा केली जाते, पण परमेश्वराच्या लेकराकडे केवळ महान बनण्याची आशा केली जाऊ शकते. प्रेज द लॉर्ड हालेलुया. काही आशा नाही करू शकत. तुम्ही महान परमेश्वराची महान संतान आहात. तू निघाला तर आम्ही काय आशा करणार? कुत्र्याचं शरीर असेल का तुमचे? तिने उत्पन्न केलंय तर किती मोठे असणार तुम्ही, हातीसारखे नॅचरली गाणे गाता, तू महान आहे, तू महान आहे. महान परमेश्वर लहान लेकराला कसे जन्म देऊ शकतो? परमेश्वर विरुद्ध बंड करतात. नाही, परमेश्वर महान असला आम्ही तर लहान काम छोटे काम करण्यासाठी आहे, जीवनासाठी. बोलू नका त्या गोष्टींना. परमेश्वर महान आहे तर तुम्ही लहान कसे असू शकता? लोकांमध्ये काही लॉजिक नाही. लॉजिक जर तुम्हाला नाही समजले तर परेशानी आहे. प्रेज द लॉर्ड. काय बोलता? उठ आणि एक कार्य करा, परमेश्वराच्या विरोधात बंद करू नका. त्या लोकांविषयी भीती बाळगा, ते आपले भक्ष्य ठरतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यशया 59:19, यशया 59:19. आता स्क्रिप्चर आहे, खूप लक्षपूर्वक वाचावं लागेल कारण पास्टर कृष्ण शिकवलं होतं. ह्या स्क्रिप्चरमध्ये काय चेंजेस आहे. कृष्ण सांगितलं जे पंक्च्युएशन आहे, जो कॉमा आहे इंग्लिशमध्ये, ट्रान्सलेशनच्या वेळी चुकीच्या जागी लावला गेला. त्याच्यामुळे जो अनुवाद झाला तो सुद्धा चुकीचा झाला. हिंदीमधून वाचतो मग समजेल, सांगतो इंग्लिशमध्ये कुठं चुकी आणि ते हिंदीत आपण बरोबर करू, मराठीत पण. आधी इंग्लिश वाचू. So shall they fear the name of the Lord from the west, and his glory from the rising of the sun. When the enemy shall come in like a flood, the spirit of the Lord shall lift up a standard against him. आता इथे जे प्रॉब्लेम आहे पास्टर कृष्ण सांगितले आहे, कॉमा ते लागला आहे लाईक द फ्लड, पण ॲक्च्युली असा पाहिजे होता एनिमी शॅल कम इन ला. कॉमा आहे तो असला पाहिजे वेन एनिमी शॅल कम इन लाईक फ्लड के नंतर. बायबलमध्ये कधीही शैतानला फ्लड प्रमाणे दाखवले गेले नाही. बायबलच्या भाषेमध्ये जेव्हा फ्लडच्या विषयी बोलले जाते तेव्हा एक पवित्र आत्मा सामट विषयी बोलले जाते प्रत्येक वेळी. नाही, त्याला करेक्ट करण्याची गरज आहे. कॉमाला कुठे असले पाहिजे? एनिमी शॅल कम इनच्या जागी कॉमा असला पाहिजे, नाही की फ्लडच्या जागी. आणि जे फरक पडेल ते दाखवतो. तीमध्ये पण काय असलं पाहिजे पहिलं मी वाचून दाखवतो आणि जे झाले पाहिजे ते वाचतो. ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सुरुवाच्या उगतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील. कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल तेव्हा परमेश्वर आत्मा त्याच्या वेळी झेंडा उभारेल. असले काय पाहिजे? ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील. शत्रू चढाई करतील, परमेश्वराचा आत्मा त्यांच्या विरुद्ध लोंढ्यासारखा उभा राहील. प्रेज द लॉर्ड हालेलुया.
तुम्ही काय असले पाहिजे. पाण्याचा लोध्या आहे तो कुणाचा प्रतिरूप आहे? पवित्र आत्म्याचा, ना की शैतानचा. परमेश्वर कधीच इतकी सामर्थ नाही दाखवली का शैतान तो नाही जो आपल्याला वाहून घेऊन जाईल. समजतंय? पूर काय करतो? वाहून येतो. बायबलच्या भाषेमध्ये हे जो शब्द आहे पूर, महानद, फ्लड, तो शैतानसाठी यूज नाही केला. कुणासाठी केला आहे? पवित्र आत्म्यासाठी. काय असलं पाहिजे? जर शत्रू चढाई करतील, यहोवाचा आत्मा विरुद्ध महानदच्या समान उभा राहील. काय कारण लोकांना वाटतं ओ कोण ना कोणी त्यांच्या विरोधात काय करत आहे, तर ते पुढे नाही वाढत आहेत. एक ऑटोमॅटिक सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम आहे. ऑटोमॅटिक सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम. शत्रू उभा राहायला प्रयत्न करतो तोपर्यंत पवित्र आत्मा काय करतो? त्यांच्या विरोधात बेरेप्रमाणे उभा राहतो. जसं आपण इथे आहात आपण, ठीक आहे. त्यांनी थोडे बेन बंद केले, जर तुम्हाला दिसलं नाही तर मी तुम्हाला करू. तुमचं काय आहे? तुमच्या बॉडीचं काय आहे? ऑटोमॅटिक सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम. आता मी कुठली मोठी गोष्ट फेकली, हे काय करतील? हात पण मध्ये आणतील. विचार करता तुमच्या बॉडीचं काय आहे? ऑटोमॅटिक सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम. सांगत आहे कुठेही कोणीही जर तुमच्या शत्रू होण्यासाठी उभा राहील, पवित्र आत्मा काय करेल? उभा करेल एक स्टँडर्ड. प्रेज द लॉर्ड. लुया, हालेलुया. मी तुम्हाला विचार करण्याची गरज नाही कोणी तुमच्या विरोधात काय केले आहे. वेळी कोणी काय केले आहे, त्याच वेळी त्याच्यासमोर काय उभे केले आहे? एक बॅरियर. रुकावट त्याच्या विरोधात उभी केली आहे त्या शत्रूला थांबवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकतात तुम्ही? विचार करायची गरज नाही कोणी काय जादू केला, कोणी काय केलं. ओ ओ ओ ओ त्याने विचार केला तो तुमच्या विरोधात काय करेल. जे मेकॅनिझम आहे त्याला काय करेल? थांबवेल. प्रेज द लॉर्ड. आत्मा तुमच्या आत्म्यात बसण्यासाठी नाही, पवित्र आत्मा माहिती आहे त्याची काय सेवा आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला विचार करायची गरज नाही कोणी तुमच्या विरोधात काय केले आहे. वाटत कुठे ना बसवण्यासाठी कोणीतरी काय केले आहे. तेव्हा संदेश काय चालू आहे? उठा आणि चमका. संपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगत तुमच्या डोक्यातून काढायला. मला वाटत नाही ह्यांनी मला बसवण्यासाठी काय केले आहे. पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुम्हाला बसवण्यासाठी कोणी काहीच नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवनाचे तुम्ही हिरो आहे. तुम्हालाच करावं लागेल. तुमच्या जीवनात उभे राहण्यासाठी तुम्हालाच उभे राहावं लागेल. प्रेज द लॉर्ड. ईश्वराने बोले उठ. शेजारला बोला उठ आणि प्रकाशमान हो. कोणी तुम्हाला थांबवू नाही शिकत. प्रेज द लॉर्ड. जर शत्रू चढाई करतील, काय लिहिलं आहे? कारण जेव्हा शत्रू जेव्हा चढाई करे, पवित्रमध्ये ते असेल सैतानच्या विरोधात तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार करून बघा, जेव्हा या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत तुम्ही बसणार नाही. खूप लोक ह्यासाठीच बसलेले आहेत. हे साडेसाठी लागली आहे. वाटतंय भूतकाळातील पाप आहे असं वाटतंय. काही नाही वाटत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पासून तुम्हाला हे नाही वाटणार. वाटेल मला मी उठू शकतो. मी उठण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला 2 कोरिन्थिकरास पत्र अध्याय आणि 8वें वचन. 2 कोरिन्थिकरास पत्र 1 अध्याय 8वें वचन. तो बोलतो आहे, बंधुजनो, आशयात आमच्यावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आमच्या शक्ती पलीकडे अतिशय दडपलेले गेलो, इतकी की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. ओ बॉय, दिस इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. बंधुजनो, आशयात आमच्यावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. हे पौलुस सांगत आहे. ते कसे ते गेले सुवार्ता सांगायला. त्यांनी कुठल्या परिस्थितीशी सामना केला. खूप संकट आले. आणि जेव्हा पौलुस बोलत आहे परिस्थितीचा सामना केला, तर मान्य करा परिस्थिती खूप होती. पौलुस होता ज्यांनी बोलले आमचा क्षणभरचा हलकासा क्लेश. संकटाला कधी संकट बोललेच नाही. माणूस काय लिहित आहे, परिस्थिती होती, संकट होते, तर नक्कीच काहीतरी संकट होते, परिस्थिती होती. त्या पौलाविषयी तुम्ही वाचाल, पौलाला खूपदा मारून टाकले गेले होते. वाचा, इतिहासाला वाचा, बायबलला वाचा. त्याला मारून टाकले आणि सोडून दिले. हा माणूस पुन्हा उठून प्रचार करायला लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करायला उठणे येत होते. हालेलुया. ऐकता तुम्ही? बोला, मला पण उठता येते. मी उठण्यासाठी आहे.
बंधूजनो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशय दडपले गेलो, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. ओ बट काहीतरी झाले. मध्ये गोष्ट वाचत राहा आणि पुढे एका जागी थांबू आपण. लक्षात ठेवा, हे पत्र आहे. काय आहे? ठाऊक आहे, पत्र आहे. त्यांनी आपले पत्र सुरू केले. तिथून सुरू केले आणि खूप सारे बोलणे केले. मी तुम्हाला तिथे घेऊन जातो, त्याची कनेक्ट करेल. ठीक आहे बंधूंनो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्हाला आमच्या शक्ती पलीकडे अतिशय दडपले गेलो, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. बट 2 कोरिंथियस पत्र 4 अध्याय 7 वचन. परंतु प्रेज द लॉर्ड बोलू शकता. परंतु तो काय सांगत आहे? बंधूजनो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे आमची इच्छा नाही. ते असे आमच्या शक्ती पलीकडे अतिशय दडपले गेलो, इतके की आम्ही जगतो मरतो असे आम्हाला झाले. परंतु ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतू की सामर्थ्य परकोटी देवाचे आहे, आमच्यापासून होत नाही. ही संपत्ती काय आहे? पवित्र आत्मा. आणि मातीची भांडी काय? आमचे शरीर. परंतु ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतू की सामर्थ्य परकोटी देवाचे आहे, आमच्यापासून होत नाही. प्रेज द लॉर्ड. सांगत आहे, जे पवित्र आत्मा आमच्या आतमध्ये तो असंच आला नाही. आत्मा कशासाठी? आम्हाला उचलण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जणांना वाटतं त्यांना उचलण्यासाठी कुणी काहीच नाही केले. असे बोलू नका. मला वाढवण्यासाठी कुणीच काय नाही केली. ज्याला करण्याची आवश्यकता होती त्यांनी पहिलाच केले. त्याचे नाव आहे येशू ख्रिस्त. तो आला, मेला, गाडला गेला आणि जिवंत झाला, आणि तुम्ही त्याच्या सोबत जिवंत झाला. हालेलुया. बोलू नका माझी सहायता करायला कोणी नाही. कोणी माझ्यासाठी काहीच नाही केले. तुमच्यासाठी काहीच नाही केले. येशू ख्रिस्ताने केले. त्यांनी काय केले? त्यांनी स्वतःसारखे तुम्हाला उठवले. तोच पवित्र आत्मा ज्याने येशू ख्रिस्ताला उठवले मेलेल्यातून, त्याने तुम्हाला सर्वदा दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 ग्लोरी, हालेलुया. मी हारू नाही शकत. बोला, मी हारू नाही शकत. हारू नाही शकत. जिंकण्यासाठी आहे. बोला, मी जिंकण्यासाठी आहे. हारू नाही शकत. ऐकता तुम्ही? अशक्त तुम्ही चुका केल्या आहात. तुमच्याकडे चुका झाल्या आहेत. काही हरकत नाही. पण आता उठा आणि त्या चुकांना सुधारा. प्रेज द लॉर्ड. चुकांच्या वजनाखाली दाबून घेऊ नका स्वतःला. तुमच्याकडे प्रश्न आहे, माझ्याकडनं चुका का झाल्या? माझ्याकडे उत्तर आहे. माझ्या चुकाचे कारण आहे. प्रेज द लॉर्ड. लोकांना माहीत नाही त्यांच्याकडून चुका का होतात. ते विचार करत राहतात, मी असं का आहे माझ्याकडे. इथे पण चुका होतात, तिथे पण चुका होतात. सतत चुका का होत राहतात? परमेश्वर माझी सहायता कर, चुका नाही करू. जीवनभरी प्रार्थना करू शकता आणि प्रार्थना केल्यानंतर लगेच चुका करू शकता. प्रार्थनेचं काहीच उत्तर नाही. चुका करण्याची परेशानी आहे ते बायबलमध्ये आहे. मत्तई 22 अध्याय 29 वचन. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाच्या सामर्थ्याला जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. तिथे काय असले पाहिजे? तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे चुकात पडला आहात. इंग्लिशमध्ये लिहिले आहे, Here do err, not knowing the scripture, not the power of God. चुकीचे कारण एकच आहे, ते तिथे लिहिले आहे. परमेश्वराच्या सामर्थ्याला ओळखत नाही, वचनाला ओळखत नाही. तुम्ही परमेश्वर सामर्थ्याला ओळखाल, वचनाला ओळखाल, तुमच्या चुका संपतील. ते लोक कधी कधी असं वाटतं चुका नाहीत, ते पण चुका असू शकतात. त्याच वेळ नाही. खूपदा लोकांना वाटतं चुका नाही, पण ते चुका असू शकतात. कारण त्यांना वचन ठाऊक नाही त्यांना परमेश्वर सामर्थ्य ठाऊक आहे. जर तुम्हाला परमेश्वर बिना चुकीचं जगायचं आहे तर या 2 कामाला करायला सुरुवात करा. मोशेला ठाऊक नव्हतं त्यांनी काय चुका केल्या. परमेश्वराने काय बोलले? दगडाची बोल. पण मोशेने काय केले? मारले. मोशेला सुद्धा ठाऊक नव्हते. त्याच प्रकारे लोकांना माहीत नसतं जीवनात काय करायचं आहे. नाही माहीत काय करायचं आहे. का? कारण वचन ठाऊक नाही आणि परमेश्वर सामर्थ्य सुद्धा ठाऊक नाही त्यांना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. जर तुम्हाला बिना चुकीचे जीवन पाहिजे तर तुम्हाला परमेश्वर वचनाचं ज्ञान हवे आणि परमेश्वर सामर्थ्य पण ज्ञान हवे. ती गोष्ट होती जर दावीदला ठाऊक होते. जेव्हा दावीद युद्धात पोचला
पूर्ण सेना, विचार करा, इस्रायल देशाची पूर्ण सेना घाबरून बसली होती. एक गोल्या त्यांना घाबरून सोडलं होते, पण एक व्यक्ती आला ज्याला परमेश्वर सामर्थ ठाऊक होती. द लॉर्ड, हालेलुया. आणि सर्वांच्या चुका सुधारल्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याला काय ठाऊक होती? परमेश्वराची सामर्थ. चुका करत होते त्या गोल्याची घाबरून बसले होते. अभि त्याला काय ठाऊक होते? परमेश्वराची सामर्थ. तुम्हाला परमेश्वराची सामर्थ ठाऊक नाही, तुम्ही प्रत्येक वेळी कमी रिझल्ट सोबत याल. चुका नाही, हे चुका आहे, हे असंच असलं पाहिजे, नाही ह्याच्यापेक्षा मोठे असले पाहिजे. तुम्हाला परमेश्वर सामर्थ ठाऊक नाही, आता इतकंच रिझल्ट येईल, जास्त नाही ना. परमेश्वर सामर्थला ओळखा, मग तुम्हाला समजेल की तुमचं कसला रिझल्ट असला पाहिजे. इज द लॉर्ड, हालेलुया. येशूने उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ जाणत नसल्यामुळे भ्रमात पडत आहात. कारणास्तव तुमच्याकडनं चुका होतात. लोकांच्या चुकीचे कारण, जर तुमच्याकडनं चुका झाल्या आहेत, आज तुम्हाला माहिती पडली आहे, परमेश्वर क्षमा करतो. तुम्ही तुमच्या त्या चुकाला विसरून पुढे जायचा प्रयत्न करू शकता. प्रेज द लॉर्ड, जाऊ शकता. हालेलुया. योग्य काम करण्याविषयी विचार करू शकता. प्रेज द लॉर्ड. लोक चुकीचं काम करून योग्य जागी काम करायला त्यांना मन लागत नाही. ते बोलतात, अरे आम्ही आता चुका केल्या आहेत. यू टर्न घेण्याची त्यांच्या हातमध्ये हिंमत नसते, म्हणजे आपल्या चुका सुधारण्याची हिंमत पण नसते. ते मी काय बोलते, नवरा बायकोचं उदाहरण देऊ शकतो मी. नवरा बायकोमध्ये भांडणं होते, दोघांपैकी एकाला माहीत असते कुणाची चुकी आहे, कदाचित दोघांपैकी एकामध्ये पण हिंमत नसते जाऊन सॉरी बोलण्याची. माझे समजते, लग्न झालं तर समजेल, ठाऊक आहे. आणि लोक जीवनात पण हेच करतात, चुकीचा निर्णय घेतात आणि त्या निर्णयाला बदलण्याची हिंमत नसते त्यांच्या आतमध्ये. सॉरी बोललं तर काय होईल, कसं होईल, तर सॉरी बोलतं कोणी त्यांच्यावर चढून नाचेल. आणि त्यांना सांगितले आहे, सॉरी कसं बोलू शकता, चुकीच्या रस्त्यात आहे तर बेटर आहे, काय करा, फिरा. लोक चुकीच्या रस्त्यावर जीवनभर चालतात. जणांच्या लग्नाचे संकट एका सॉरीने सुटू शकते. नाही सुटू शकत, किती जणांना समजते संकट एका सॉरीने. बायको बोले आणि सॉरी नवरा बोलो, दोघांपैकी कुणाची चुकी आहे, सुटू शकतात. तर आई वडील पण मुलांना सॉरी बोलतील तर खूप सारे संकट सुटू शकेल, कारण त्यांना ठाऊक नाही, वचन नाही ठाऊक. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. चला परत जाऊ वचनात आपल्या. परंतु या आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतून की सामर्थ्याची परखोडी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही. नेक्स्ट, आमच्याकडे चोहूकडून संकट आले तरी आमच्यात कोंड मारा झाला नाही. दिस इज ब्युटिफुल. आमच्याकडे चोहूकडून संकट आले तरी आमच्या कोंड मारा झाला नाही. चारी बाजूने संकट तरी असेल पण आम्ही शांतीमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आम्हाला नाही माहीत कसं निघायचं आहे, देवाचे सामर्थ ठाऊक आहे, आम्हाला नाही माहीत कसं निघायचं आहे. परमेश्वर सामर्थ आहे जे काढेल आम्हाला बाहेर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. घोटाळ्यात तर पडलो तरी निराश नाही. आता आपण कुठल्या मातीने बनलो आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे, प्रत्येक वेळी आशा आहे, आयडिया नाही कसे बाहेर निघणार पण आशा आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही परमेश्वरामध्ये विश्वास करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नेक्स्ट, आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेलो आहोत तरी आमचा नाश झाला नाही. खूप लोकांचं संकट जेव्हा खूप वेळपर्यंत चालते, परमेश्वराने त्यांना टॅगले आहे, नाही त्या मातीतून नाही. चारी बाजून लोक आपल्याला सतू शकतात, अहो काय परमेश्वराने आपल्याला टॅगले नाही. प्रेज द लॉर्ड. त्या लोकांप्रमाणे म्हणजे क्रिकेटर आहे जो आउट ऑफ फॉर्म चालत आहे, मीडियामध्ये खूप चालू होतं. मी आर्टिकल वाचत होतो, व्हिडिओ बघितला. तो माणूस जो आउट होऊन गेला बघून बोलता, प्रभू माझ्यासोबत असं का केले, प्रभू माझ्यासोबत असं का केलं. जगात लोक पण असेच आहेत. संकट आलं तर त्यांना असं वाटतं प्रभूनेच त्यांना टॅग केला आहे, प्रभूनेच त्यांचा, त्या मातीचे नाही. आम्हाला कधीच वाटत नाही प्रभूने आम्हाला त्यागले. लॉर्ड, हालेलुया. शेजाऱ्याला बोला, तुम्ही त्यागले जाऊ शकत नाही, त्यागले जाऊ शकत नाही, त्यागले जाऊ शकत नाही. ते जाता पण त्यागले जात नाही. ऐकता तुम्ही? ओ, माझ्या विरोधात पॉलिटिक्स चालली आहे. घरी 2 मुलं होते तेव्हा पॉलिटिक्स नव्हती. पॉलिटिक्स तर लहानपणापासून होती. पॉलिटिक्सपासून तुम्ही कधी पळू नाही शकत. मुलं होते, एक फेवरेट होता, एक फेवरेट नव्हता. पॉलिटिक्स कुठे नाही. मीचा फेवरेट होता, एक पप्पाचा. पॉलिटिक्स, याला तर पॉलिटिक्स बोलतात. कुठे होते भावा? शाळेत पण टीचरचे फेवरेट होते, हे सुद्धा टीचरचे काही फेवरेट होते. पण पूर्ण जग तुमचं दोस्त का नाही, तर काही दोस्त आहे, तुम्ही पण फेवरेट आहात.
तर तुम्ही सुद्धा पॉलिटिशियन. काहींवर तुम्हाला विश्वास आहे, काहींवर नाही. तो एका पॉलिटिशियनशी तर सर्वच दोस्त का नाही तुमचे? काहींवर तुम्हाला जास्त विश्वास आहे, काहींवर कमी विश्वास आहे. तर काय आहे पॉलिटिक्स? हो, आमच्यासोबत पॉलिटिक्स होतं. म्हणजे पहिलं तर तुम्ही इथं बोलतो, पॉलिटिशियनसुद्धा बोलत नाही, त्याच्यासोबत पॉलिटिक्स होत आहे. पॉलिटिशियन बोलला माझ्या विरोधात पॉलिटिकल्स होत आहे, तर तो पॉलिटिशियन काय बोलतो आपण? कमजोर पॉलिटिशियन. तर हे पॉलिटिशियनला पण ठाऊक आहे, कमजोर पॉलिटिशियन आहे. त्यांच्यासारखं नाही जे सतवले जाईल आणि आपण बोलेल टॅगले आम्हाला. पडलो तरी आम्ही नष्ट होत नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला पाडू शकतो, आम्ही आमच्या चुकांनी पडू शकतो, ठाऊक आम्ही नष्ट होणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पडलो तर जातो, कदाचित आपण आपल्या चुकामुळे पडलो असेल, नष्ट नाही होणार. आम्हाला उचलण्यासाठी कोणतरी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा जो आपल्या आत्म्यात राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नंबर 10 नेक्स्ट. मी येशूच्या दिस इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी ह्या वचनाला घरी जाऊन मनन करा. तुम्हाला प्रेम मुल्यासोबत आम्ही येशूच्या वध सर्वात शरीरात वागवतो अशा हेतूने की येशूचं जीवनही आमच्या शरीरात प्रकट व्हावे. ओ बॉय. वाचू मग दोघांना समजवतो. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, यासाठी की येशूच्या जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे. जाऊ शकतात 10 परत. आम्ही येशूचे वध सर्वदा शरीरात वागवतो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट व्हावे. तो सांगत आहे माहिती आमच्यासाठी काय केले गेले. माहिती येशू ख्रिस्त आमच्यासाठी मेला, गाडला गेला आणि येशू ख्रिस्त आमच्यासाठी जिवंत झाला. आता आम्ही असा विचार नाही करत की आम्ही सहायता विन आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, मी सहायता विन नाही, मी विना सहायताचा नाही. पवित्र आत्मा माझा सहाय्यक आहे. तुम्ही विचार नाही करत काही. तुमचं डोकं मन कुठे लागलं? येशू ख्रिस्तावर. कारण आम्ही बुधवारी शिकवलं होतं की संकट हे नाही की तुम्ही संकटात आहे, संकट हे आहे की तुम्ही काय बघत आहात. काम संकटाला बघणं नाही, तुमचं काम आहे येशू ख्रिस्ताला बघणं. चला जाऊन इब्री पत्र 12 अध्याय 2 वचन परत येऊ आपण इथे. आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. प्रेज द लॉर्ड. बोला, आपला विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहता थांबावे. पाहता थांबावे की पाहत असावे? जराला बोला, विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहता थांबावे. सांगते पाहत असावे. खूप लोक बघतात येशूकडे आणि मग थांबतात, नंतर मग आपल्या संकटाला पाहत राहतात. हीच तर चिंता आहे. तुम्ही संकटाकडे बघितलेच का? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगितलेच गेले नाही की संकटाला बघा. तुम्हाला काय बोलले गेले? येशू ख्रिस्ताकडे पहा. त्या संकटाच्या मध्ये तुम्ही तुमची बायबल वाचत आहात. तुम्हाला बघायचंच नाही की संकट काय आहे. असं असतं. वचन तर हेच सांगतं. प्रेज द लॉर्ड. वचनाची सुंदरता ही आहे की वचन व्यावहारिक आहे. वचनाला तुम्ही करू शकता. जे वचन तुम्हाला करायला सांगते तुम्ही करू शकता. तर मी तुम्हाला बोललो, आपले बोट डोक्यावर ठेवा. करू शकताय की नाही करू शकत? त्याच प्रकारे परमेश्वराचे वचन आहे, जे तुम्हाला ते करायला सांगतं तुम्ही करू शकता. प्रेज द लॉर्ड. केवळ ते नाही जे लिहिलेले आहे, तुम्ही करू शकता. आणि जे वचन बोलतं की येशूकडे पाहत राहा, मग तुम्ही करू शकता, ते पाहू शकता. असा विचार करू नका की वचन आमच्याकडनं नाही होणार. प्रेज द लॉर्ड. मी वचन करू शकतो. प्रेज द लॉर्ड. 2 कोरिन्थीकरास पत्र 4 अध्याय 10 वचन. आम्ही येशूचे वध सर्वदा शरीरात वागवतो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. नेक्स्ट. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, यासाठी की येशूचे जीवनही आमच्यात मर्त्य देहात प्रगट व्हावे. नेक्स्ट. आमच्यामध्ये मरण व तुमच्यामध्ये जीवन आपले कार्य चालवते. जेव्हा आपण यशयामध्ये इथे थांबू, परत वाचू इथे. यशया 60 अध्याय 1 वचन. उठा आणि चमका. बोला, इथे प्रकाशमान लिहिले आहे पण मी आजची भाषा वापर करत आहे. उठा आणि चमका. बोला, उठा आणि चमका. उठा आणि चमका. का करा? कारण प्रकाश आला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
कारण सांगत आहे उठायचं आणि चमकायचं का आहे. येशू ख्रिस्त जो आपला प्रकाश आहे तो आला आहे. प्रेज द लॉर्ड. यहोवाचं तेज तुझ्यावर उद्य पावलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता पुढचं जे सेंटेन्स येते ते जरा थांबा. बघ ऐका. पहिलं त्यांनी काय बोललं, उठा. बोला उठा. नाही शिकला तुम्ही, नाही शिकला. आता तो बोलत आहे चमका. प्रश्न असा आहे की कसं चमकायचं. तर शिकलो आपण, इतक्या सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या. त्यासाठी कोण आहे, पवित्र आत्मा. प्रश्न आहे मी चमकू कसा, प्रश्न आहे. उठा आणि चमका. उठवणे शिकवले, चमकणे आता शिकू की पुढच्या वेळी शिकू. शिकू, पक्का चमकणार. उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्यावर आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उद्य पावले आहे. वा 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 वा. पहा, दुसरं वचन पहा. तो बोलतोय पहा पहा. चमकण्यासाठी पहिली स्टेप काय आहे, पाहणे. उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. मग तो काय बोलत आहे, पहा. अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्र झाकत आहे, पण तुझ्यावर परमेश्वराचे उद्य पावत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. तो फक्त हे बोलत नाही पहा, तो बोलत आहे काय बघायचं आहे. सुंदर भविष्य बघ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्र झाकत आहे. जगात संकट असू शकतं, लॉकडाऊन असू शकतो, जगात काही होऊ शकतो. तो बोलतो त्या गोष्टींना बघू नको, आपले सुंदर भविष्य बघ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे तिकडे बघ, जसं आपली स्थिती आहे आजची, खूप सारे संकट आहे पृथ्वीवर. तर अंधार आणि निबिड काळोख राष्ट्रात झाकत आहे, ज्यावर परमेश्वराचे उद्य पावत आहे. त्याचे तेज तुझ्या दिसत आहे. तो बोलत आहे हे बघ, आपले सुंदर भविष्य बघ. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजाऱ्याला बोला बघ, पहा. काय बघा, काय बघा. शेजाऱ्याला बोला मला असं काय बघत आहे, काय बघायचं आहे. शेजाऱ्याला बोला सुंदर भविष्य, सुंदर भविष्य, सुंदर भविष्य. कुणाचं कार्य आहे, तुमचं कार्य आहे. उठायचं कुणाला आहे, चमकायचं कुणाला आहे, बघायचं कुणाला आहे, तुम्हाला. नियम आहे हा, बघणे. खूप लोक बघत नाही, आणि जरी ते बघतात तर काय बघतात, आपल्या फ्लॅट टीव्हीमध्ये 2 पिक्चर. ना आज आम्ही आमच्या फ्लॅट टीव्हीवर 2 पिक्चर बघितली. परमेश्वराने तर नाही बोलले हे बघा, त्याने काय बोलले, मोठे सुंदर भविष्य बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले सुंदर भविष्य बघा. तो सांगत आहे तुम्हाला काय बघायचं आहे, विचार करून बघा. प्रेज द लॉर्ड. शेजारला बोला बघ, बघ. काय बघ, कुणाचं भविष्य, आपलं भविष्य, आपल्या सेलचं सुंदर भविष्य. प्रेज द लॉर्ड. आपल्या मेंबर्सला वाढताना बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या तुम्ही हा तो नियम आहे जो तुम्हाला तुमच्या जीवनात प्रत्येक ठिकाणी लावायचा आहे. बघा बिझनेसमध्ये ग्राहकांना येताना बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नोकरीमध्ये प्रमोशन बघा. हालेलुया. त्याला पुढे वाढताना बघा. प्रेज द लॉर्ड. तो काय बोलत आहे, उठा. शेजाऱ्याला बोला उठा, उठा. तो मुलगा बनू नका. आजोबांनी 100 एकर जमीन सोडली. आजोबांचे 5 मुलं होते. 100 एकरचे 5 हिस्से झाले. सगळ्यांना 20-20 एकर भेटले. एक मुलाचे पण 5-5 मुलं झाले. आता 4-4 एकर भेटले, आणि त्या 4 एकरसाठी आता भांडत आहे. त्या 4 एकरसाठी मित्र बोलतोय त्या 4 एकरला भांडण्यापेक्षा आता उठा, 100 एकर कमवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या तुम्ही उठू का नाही शकत. हालेलुया. ऐकता तुम्ही. शेजाऱ्याला बोला उठ, उठ. त्या 4 एकरसाठी मरू नका. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला उठ, उठ, उठ आणि प्रकाशमान हो. उठा आणि चमका, उठा आणि चमका. आणि पहिलं काम काय आहे, बघा. आहे आणि काय बघा, आपले सुंदर भविष्य, सुंदर भविष्य. त्याला परत जाऊ. दुसरा करंटी करासपत्र 4 अध्याय 13वे वचन. यासाठी की आमच्यामध्ये ओ लॉर्ड, ओ लॉर्ड. यासाठी की आमच्यात हाही तोच आत्मा आहे, शास्त्र लेखानुसार मी विश्वास धरलो म्हणून बोललो. दुसरं काम आपण काय करतो, बोलतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही बोलला नाही तर काय नाही होणार. लिहिले आहे, जर मी विश्वास करतो तर मी बोलतो. असं माहिती पडेल. लिहिलं आहे.
विश्वास करतो, बोलतो यासाठी की आमच्या तोच विश्वासचा आत्मा आहे. मी विश्वास धरला आणि चादर पांघरून झोपलो. हेच लिहिलं आहे. मी विश्वास केला आणि 2 तास रडलो. लिहिलं आहे. काही लोक बोलतात मला 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 खूप विश्वास आहे. कुठला वाला आहे हा विश्वास? बायबलवाला तर नाही. मला वाटतं जितकं ते रडतील तितकंच विश्वास आहे. मला कुठली बायबल वाचून आलात तुम्ही? आम्ही खूप विश्वास करतो फास्टर, तुम्हाला सांगू नाही शकत. असं रडत राहतं मला बिलकुल नाही समजणार. न पूस बाई, इतकं रडून बोलशील तर तसं काही समजणार नाही. प्रेज द लॉर्ड. बोला यासाठी की आमच्यात तोच विश्वासाचा आत्मा आहे. त्याच्याविषयी लिहिलं आहे. मी विश्वास केला ह्यासाठी मी बोललो. आम्ही सुद्धा विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतो. प्रेज द लॉर्ड. मग चमकासाठी पहिलं काम काय आहे? बघणे. आणि दुसरं काम काय आहे? बोलणे. तर तुम्ही बोलणार नाही तर काय बदलणार नाही. जर ह्या रूममध्ये दुर्गंध आहे तर मी 100 परफ्यूमच्या बॉटल आणून ठेवू, रूममध्ये परफ्यूम येईल? हॅलो, कोण उत्तर देत नाही. का सोपा प्रश्न विचारला? जपानमध्ये विचारला का मी? असं का बघताय? रूममध्ये मी 100 परफ्यूमच्या बॉटल आणू, काय परफ्यूमचा वास येईल त्यामध्ये? कधीपर्यंत नाही येणार. नाही ना, जोपर्यंत स्प्रे नाही केला. त्याचप्रकारे ती सामर्थ तुमच्या आतमध्ये आहे. तोंडाचा स्प्रे नाही चालणार, ही सामर्थ बाहेर नाही येणार. प्रेज द लॉर्ड. बाहेर नाही ना, तर सामर्थ सोबत तुम्ही गरीब होऊ शकता. खूप गरीब आहे आम्ही खूप गरीब आहे. कोणच नाही आमची मदत करायला. मॅडम प्रेस. काय आहे मॅडम? प्रेस. लोक ओ फक्त बघण्याने आणि बोलण्याने जर बदललं असतं तर संपूर्ण जग बदललं असतं. माझा प्रश्न आहे, काय संपूर्ण जग बघत आहे? संपूर्ण जग बोलत आहे? ठाऊक आहे काय पूर्ण जग बघत आहे? पास्टर आहे, माझ्यापेक्षा चांगलं जजमेंट कोणी नाही देऊ शकत. माहीत आहे संपूर्ण जग तर योग्य बघत नाही आणि योग्य बोलत नाही. विसरत नाही तर माहीत पण नाही, पण आतले पण बघत नाही, आतले पण बोलत नाही. ते ख्रिश्चनला भेटतो, ते बघत असतात, चुकीचे बोलत असतात. मी तर बोलतो बाहेरच्यांचं काय, त्यांना तर ठाऊकसुद्धा नाही काय बघायचं काय बोलायचं. लोक आहे जे बिना ख्रिस्तीचे गोष्टी ऐकून आलेत, नाही ऐकले. मी शिकलेला व्यक्ती आहे, खूप चांगल्या लेवलचं शिक्षण घेतलं आहे, पण मी कुठं पण हे ऐकलं नाही. बघा आणि बोला मी कधीच नाही ऐकले. खूप वरच्या स्तरापर्यंत अभ्यास केला, जगात हे शिकवले नाही जात. तर जो आतले योग्य नाही बघत आहे आणि आतले योग्य नाही बोलत आहे तर काय? असं काय तुम्ही बोलू शकता की बघून आणि बोलून जग बदलू शकतं? माझा प्रश्न आहे, तुम्ही योग्य बघितले, तुम्ही योग्य बोललात का? तस योग्य बघितलं आहे, सतत योग्य बोलला आहात तर बोल नका ओ बघून आणि बोलून नाही बदलणार. मी तर बोल माझं जीवन बदललं. मी उभा आहे इकडं उभा आहे. मी मला खूप वर्षापासून ओळखता. मी खूप वर्षापासून योग्य बघत आणि योग्य बोलत आहे. जीवन योग्य दिशेत चालले आहे. जर तुम्हाला शक आहे माझ्या जीवनाविषयी तर माहिती करून घ्या माझ्या जीवनाविषयी. मी कुठून आलो आणि कुठं चाललो आहे. काहीच नाही सांगितलं आणि मी ह्याच्या व्यतिरिक्त काही केले नाही. गोष्ट मी केली, मी योग्य बघितलं आणि योग्य बोलले. माहीत होतं हे कार्य करतं. प्रेज द लॉर्ड. कोणाला सांगू देऊ नका ओ फक्त बघून आणि बोलून काही जीवन बदलणार. तर फक्त बघून आणि बोलूनच बदलणार. गोष्टी इतक्या सोप्या असतात की लोक मिस करतात आहे लोकांबरोबर, कारण ते खूप सोपे आहेत. तुम्ही परमेश्वराबरोबर पुढे वाढत जाल, गोष्टी तितक्या सोप्या होत जातील. कुणाला माहीत होतं, कुणाला ठाऊक होतं, जेव्हा मिस्रची सेना इस्रायलच्या पाठी पळत होती, लाल समुद्र होतं आणि मोसे परमेश्वराशी प्रार्थना करत होता. कुणाला माहीत होतं की परमेश्वर बोले फक्त हात पुढे कर आणि समुद्र 2 भागामध्ये दुभाग. ह्याच्यापेक्षा सोपे अजून काय असू शकते का? परमेश्वर कधीच तुम्हाला कठीण गोष्टी करायला नाही सांगणार. लोकांना ह्या गोष्टी नाही ठाऊक, तर परमेश्वर छोट्या छोट्या गोष्टी त्यांना सांगतो करायला. तेवढं अरे ह्या करून काय अर्थ आहे? विचार करून बघा. खूप वर्षापूर्वी मला परमेश्वराने लहान आवाजात बोलले, भारताला निघून जा. मी आलो. त्या दिवशी मी जिथे लहान आवाज ऐकला नसता तर
विचार करा, आज जे मी करत आहे ते कधीच केले नसते. स्वर्गातल्या पहिला माहिती पण पडलं नसतं की मी चुकीचे केले आहे. स्वर्गात गेल्याशिवाय मला माझी चूक समजली नसती. मला माहिती आहे खूप जण आहेत असे ज्यांना त्यांच्या चुका स्वर्गात गेल्यावर समजेल, पण तेव्हा खूप वेळ झाली असेल. तरीच प्रार्थना करतो तुमच्यासाठी की तुम्हाला तुमच्या चुका स्वर्गात समजू नये. ते पश्चाताप करण्याऐवजी काहीच नाही असणार, मग काहीच नसणार. प्रेज द लॉर्ड. हेच कारण आहे की तुम्हाला परमेश्वराच्या वचनाला अजून जाणून घ्यायचे आहे. हेच कारण आहे तुम्हाला योग्य बघायचे आहे. प्रेज द लॉर्ड. आणि योग्य बोलायचं आहे. हालेलुया. लुया. परमेश्वर गोष्टी काय आहेत? सोप्या. तुमच्यावर जेव्हा बोलेल त्याचा आवाज सर्वात लहान आणि कोमळ असेल, इतकं हळू असेल की तुम्ही त्याला मिस करू शकाल. कारण खूप कमी लोक जे प्रभूच्या आवाजात ऐकतात आणि त्यावर चालू शकतात. ही चूक करू नका. प्रेज द लॉर्ड. कारण इथेच तुम्ही काय करा, योग्य गोष्टी करायला सुरुवात करा. तुमचे आईवडील अभिषेक नाही तुम्हाला परमेश्वराचा आवाज ऐकवण्यासाठी. आपल्या आईवडिलांना आपला परमेश्वर बनवू नका. ऑफिस आहे ते एक गिफ्ट आहे जे तुमच्या आईवडिलांकडे नाही. भले त्यांनी तुम्हाला जन्म दिला, त्यांची मी वाईट त्यांची बुराई नाही करत, पण त्यांचा आपला रोल आहे, माझा आपला रोल आहे. तुमचे आईवडील तुमचे पास्टर नाही, ते कधी तुम्हाला परमेश्वराची इच्छा नाही सांगू शकत. ते तुम्हाला त्यांची इच्छा सांगतील, ती काय चांगली असू शकते. परफेक्ट विल आहे तुमच्यासाठी, ती केवळ पास्टरलाच ठाऊक आहे, जण नाही ठाऊक. खूप जण आपले निर्णय कुणाला विचारून घेतात, मित्रांना, आईवडिलांना. कम ऑन, तुमचे मित्र कधी तुमचे पास्टर झाले? मित्र दोस्त कधी तुमचे पास्टर झाले? आता गोष्टी आहेत आम्ही पास्टरच्या वाईफला शिकवतो. पास्टरशी लग्न करता आम्ही बसून शिकवतो की तू आता पास्टरची वाईफ आहेस, पास्टर पत्नी आहे. बायको जर पास्टर आहे तर नवऱ्यांना शिकवतो. तो कधीच करू नका. पास्टर आणि नवऱ्याला एकत्र करा. नवऱ्याबरोबर वागता तसं पास्टरबरोबर पण वागा. असं कधीच करू नका. ते आम्ही शिकवतो, कारण आम्हाला ठाऊक आहे लोक चुका कुठे करतात. लोकांना वचन ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही स्वतःवरती चुका होऊन देऊ नका. तुम्ही कशासाठी आहे? उठण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. मी उठण्यासाठी आहे, मी चमकण्यासाठी आहे, मी उठण्यासाठी आहे, ठीक आहे. जर तुम्ही आई वडील आहात तुम्ही पास्टर बनू नका, ठीक आहे. ते तुमच्यासाठी नाही, मी नाही. हालेलुया. काय बघा? योग्य बघा, योग्य भविष्य. शेजारी बोला योग्य भविष्य का. आणि काय करा? बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला मी महानतासाठी बोलवलं गेलो आहे. महानताचे बीज माझ्या आतमध्ये आहे. ग्लोरी. हालेलुया. उचला आपले हात आणि बोला अन्य भाषा 1 मिनिट. शोत्रला बाला बोला अन्य भाषेत बोला. रिका बहुशात्रला खांद्रा भाषते शोत्रला अंग तेरे बोला बोला. ओ हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदा आला तर आम्ही तुमचे स्वागत करणार आहोत. कोणी आहेत जे पहिल्यांदा आले आहेत? आवश्यकता पहिल्यांदा आलं तर वाव, जोरात टाळ्यांचं स्वागत करू. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. या प्रार्थनेला मानंतर करा. आपले डोळे बंद करा. जिभेने बोला. लक्षात ठेवा बोलणे गरजेचे आहे. हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तावर, जिवंत देवाच्या पुत्रावर. मी विश्वास करतो की येशू ख्रिस्त मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला. परमेश्वराने त्याला 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले. आज तो जिवंत आहे. मी आपल्या जिभेने कबूल करतो, घोषणा करतो की येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र, प्रभू आणि स्वामी आहे. पासून मी वाचलो आहे, माझे तारण झाले आहे, नव्याने जन्मलेला आहे. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू मला वाचवण्यासाठी. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. वाव, जोरात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू शकता. आणि आम्हाला मीटिंग नंतर भेटून जावा. थँक्यू. बसू शकता आपल्या जागेवर. तर ही वेळ आहे आपण आपली भेट, आपलं दशमांश, आपली पार्टनरशिप. आणि जर तुम्हाला शैतान सांगतो दशमांश देऊ नका, या पडद्याला तुम्ही स्वतः हटवा, ठीक आहे. प्रेज लॉर्ड. देणार तर खाणार काय? बायबल काय सांगतं? द्याल तर दिले जाईल.
तर बुद्धिमान व्हा, तर आपली भेट, आपला दशमास, आपली पार्टनरशिप द्या. आपण आपल्या प्रेस टीमचं स्वागत करू, जे आपली मदत करू. त्याची स्तुती करा, प्रशंसा करा, समर्थी प्रभू ची आराधना करा, त्याच्या नावाला उंचवा, तो सर्व गोष्टींचा प्रभू. त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे, त्याची सिंहासन सर्व काळाची आहे. त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे, तो सर्व गोष्टींचा प्रभू. तो सर्व गोष्टींचा प्रभू. तो सर्व गोष्टींचा प्रभू. तो सर्व गोष्टींचा प्रभू. त्याची स्तुती करा, प्रशंसा करा, समर्थी प्रभू ची आराधना करा, त्याच्या नावाला उंचवा, तो सर्व गोष्टींचा प्रभू. त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे, त्याची सिंहासन सर्व काळाची आहे. त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे, तो सर्व गोष्टींचा प्रभू. 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 व धन्यवाद देतो या भेटीला आणण्याचा अनुग्रह आणि संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. तुझ्या वचनानुसार आम्ही केले आहे. हा प्रभू, धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभू. आणि जसं आम्ही हे तुझ्या वचनानुसार केले आहे, तुझ्या वचनानुसार वाढलेले पीक आमच्याकडे वेगाने येत आहे येशूच्या नावामध्ये. लोक मापून भरभरून आमच्या पदरात टाकत आहे येशूच्या नावामध्ये. आम्ही या भेटांवर तुझ्या आशीर्वादाचे आव्हान करतो, बढोतरीचा वाढीचा नियम बोलतो, तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी धन्यवाद देतो आणि प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज लॉर्ड. तर काय अनाउन्समेंट आहे, लक्षपूर्वक ऐका. आमचे ऑनलाईन चर्च आहे, जे 36 ऑनलाईन चर्च आहेत, जे 22 भाषांमध्ये आहेत, वेगवेगळ्या लोकांसाठी. इनफॅक्ट मूक बधिरांसाठी पण आमच्याकडे चर्च आहे.
पण आमची इच्छा नाही की नरकात जाऊन दे त्यांना सुद्धा. तर हे सर्व आम्ही मेहनत करतो. आमची इच्छा आहे की तुम्ही सुद्धा एकत्र या आमच्यासोबत. लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे तुम्ही पोहोचू शकता आम्ही कधीच नाही पोहोचू शकत. ते तुमच्याच जगाचे आहेत, आम्ही त्यांच्याकडे कधीच नाही पोहोचू शकणार. आणि हे पण लक्षात ठेवा, जर त्यांचा नाश झाला प्रभू तुम्हाला विचारेल की ते का स्वर्गात नाही आले. इनफॅक्ट तुम्ही या वचनाला ऐकाल तर प्लीज आमच्यासोबत काय करा, मेहनत करा. आमच्या जितके ऑनलाईन सर्व्हिस आहेत वेनसडे फ्रायडे खूप महत्त्वाचे आहेत. ऑन साईट पण होते. वेनसडेला आमची मिडवीक होते बुधवारी आणि फ्रायडेला काय होते आमचं प्रेज फ्रायडे. त्यानंतर आमचं चिल्ड्रन चर्च पण आहे 14 भाषांमध्ये, ज्याचा तुम्ही वापर करू शकता. आमची फ्रायडेची मीटिंग असते प्रेज फ्रायडे. प्लीज ह्याचसोबत आमच्यासोबत एकत्र या. आणि जितकी पण ऑनलाईन मीटिंग आहे सर्व ॲपच्या थ्रू आहे. कुठलीही लाईव्ह मीटिंग यूट्यूब आणि कुठल्या दुसऱ्या गोष्टीच्या थ्रू नाही, सर्व कुणाच्या थ्रूमध्ये आहे. ॲपची सवय लावा. हे आमचे ॲप आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट ॲप. याची सवय लावा. अपडेट होणार आहे खूपच लवकर, 2 महिन्याच्या आत. तुम्हाला अजून खूप सारे फीचर्स ह्यामध्ये भेटतील. यामध्ये तुम्हाला हिंदीची बायबल भेटेल. यामध्ये तुम्हाला खूप सारे फीचर्स भेटतील, खूप सारे फीचर्स. प्रेस लॉ. तर तुम्ही यासोबत पार्टनरशिप करू शकता. ठीक आहे की हो, ही आमची पार्टनरशिप. लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट फ्रीमध्ये भेटत नाही. सो प्लीज आमच्यासोबत एकत्र या या संपूर्ण गोष्टीमध्ये आणि परमेश्वर राज्याला पुढे वाढवण्यासाठी. आणि शेवटचे आहे PCDL पास्टर क्रिस डिजिटल लायब्ररी. खूप महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. आता आपण गाणं गायलं, जितकं वचन आपण ऐकू तितकं विश्वासमध्ये वाढू. तर वचन ऐकणार कुठे? आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ऐकू शकता, पण पास्टर क्रिसला ऐकणे आहे. जे पास्टर क्रिस एक संदेशमध्ये टाकतील ते तुम्हाला शिकवायला 10 तास लागतील. तर बेटर आहे तुम्ही त्यांना डायरेक्टली ऐका आणि तिथे जाऊन तुम्ही त्यांना ऐका. आणि चांगली गोष्ट ही आहे त्यामध्ये हिंदीमध्ये सुद्धा संदेश आहे. वाव, जोरात टाळ्या वाजवू शकता. तर ही वेळ आपण प्रभूचा धन्यवाद देव उभे राहू शकतो. आपल्या हातांना उचलून धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, तो दयेसाठी करुणासाठी. मी प्रार्थना करतोय लेकरांसाठी. ते गौरवात पुढे वाढत आहे येशूच्या नावामध्ये. नरकातून लिहिलेला कुठला सैतानांना शिव नाही शिकत येशूच्या नावामध्ये. हे वाईट आणि दृष्ट लोकांपासून वाचलेले आहेत येशूच्या नावामध्ये. हे आशीर्वादित आहेत येशूच्या नावामध्ये. हा प्रभू, तुझ्या राज्याची सुवार्ता सांगण्याची भूक यांच्यामध्ये वाढत आहे येशूच्या नावामध्ये. हे निर्भीकपणे प्रचार करत आहे येशूच्या नावामध्ये. यांच्या जगातील प्रत्येक मनुष्य, यांचे मित्र, यांचे नातेवाईक, यांचे कुटुंब, यांचे बिल्डिंगवाले सर्व येशू ख्रिस्ताला स्वीकारत आहेत येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो. धन्यवाद. हे सुरक्षित आहे येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हांबरोबर सर्वांना बनून असेल येशूच्या नावामध्ये. आमेन. निश्चितच भला आणि करुणा सदा आमच्या जीवनात निवास करेल आणि मी सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करून राहील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. आनंद साजरा करा. वचन काय करते? कार्य करते. तर हाय फाय देऊन जाऊ. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.